मला एक सांगा, थिएटर इन एज्युकेशन म्हणजे नेमकं आपण आता बोललोच त्याच्यावर बऱ्याचशा हो. गोष्टी. पण त्याचा जो काही परिणाम आहे, जो तुम्ही वर्कशॉप नंतर होणारा, तर तो कशा पद्धतीने होतो आणि तुम्ही तो मेजर कसं करता? आता कसं आहे थिएटर इन एज्युकेशन याचा अर्थ असा की एज्युकेशनमध्ये नाटकाचा वापर कसा करायचा. हं, ओके. याचा अर्थ मुलांनी नाटक करायचं किंवा मुलांना नाटक शिकवायचं हं, असा होत नाही. हं, आता मी एक उदाहरण देतो. जेव्हा मी थिएटर इन एज्युकेशनचा कोर्स शिकवतो ना, त्याच्यामध्ये मी त्यांना एक छोटंसं काम देतो, हं, की आपल्याकडे वॉटर सायकल असते. हं. बरोबर आहे? म्हणजे बरोबर. पाऊस कसा हो. पडतो, हे जर मुलांना शिकवायचं हं. असेल, तर नॉर्मली पुस्तकामध्ये दिलेलं असतं. त्याची चित्र हो, असतात. हो. पण मी काय सांगतो, की मुलांना डिव्हाईड करा हं, आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, त्या वेगवेगळ्या घटकांचे रोल मुलांना द्या. मग कुणीतरी ढग होतं, हं, कुणीतरी नदी होते, कुणीतरी सूर्य होतो, हं, कुणीतरी वारा होतो, कुणीतरी झाड होतं, हं. कुणीतरी पाऊस होतो आणि मग ते एक नाटक तयार तो करतात. फील होतो ना तयार. तो फील होतो आणि हे नाटक त्यांनाच करायचं आहे. मग शिक्षकाचं काम काय आहे? शिक्षकाचं काम एका वाक्यात त्यांना सांगणं आहे, की बाबा वॉटर सायकल म्हणजे काय? हं, की काय होतं? की सूर्यामुळे पहिल्यांदा बाष्पीभवन होतं, मग हं, ती वाफ वर जाते, मग त्याला थंडावा मिळाला की त्याचे ढग होतात, मग ते पुढे जाते, मग ते डोंगराला, झाडाला अडते आणि हं, पाऊस पडतो. तुमचं शिकवण्याचं काम शिक्षकाचं, हं, हे या ठिकाणी संपलं पाहिजे हं. आणि शिकण्याचं काम विद्यार्थ्याचं सुरू व्हायला पाहिजे. नाही ते आपल्याकडे कसं मी थोडंसं थांबून हे हां, करतो, की याचा जगभरामध्ये ना लर्निंग मेथड आहे. आपल्याकडे बरोबर. टीचिंग आहे. करेक्ट. हं. तर लर्निंग मेथडमध्ये याचा उपयोग कसा होतो? मी मी म्हटलं तसं, की ह्या प्रकारच्या गोष्टी जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये वापरता, हं, तेव्हा पहिली गोष्ट मुलांची एंगेजमेंट लेव्हल वाढते. हं, मुलांना वाटायला लागतं, की हे इंटरेस्टिंग आहे. हं, मुलांना जर असं वाटायला लागलं, की हे बोरिंग आहे, हं, तर मुलं शिकणार नाहीत. हं, बरोबर? ते इंटरेस्टिंग वाटणं हे महत्त्वाचं आहे. दुसरं, तो प्रत्येक घटक म्हणून विचार करायला लागतात, हं. की जेव्हा एखादा मुलगा ढग बनतो आणि तो या टोकापासून त्या टोकापर्यंत जातो, त्यावेळी त्याला लक्षात येते, की ढगाचा प्रवास काय आहे? मग त्याच्यामध्ये अजून तुम्हाला डीप जायचं असेल, तर तुम्ही हे करू शकता, की बाबा निळ्या ढगाचा प्रवास कसा असतो आणि काळ्या ढगाचा कसा असतो. दोन्हीमध्ये बरोबर. फरक आहे. हो, बरोबर आहे? हो. किंवा कुठल्या प्रकारचं झाड तुम्ही होता, हं, त्याच्यावरती वाऱ्यानं ते झाड किती हलतं, हं, कसं हलतं. आता जेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये जाता, त्यावेळी त्याची कॅरेक्टरिस्टिक्स ही मुलांना लक्षात हं, येतात. हं. याचा दुसरा सगळ्यात चांगला परिणाम असा आहे, जेव्हा मुलं हे करतात, तेव्हा मुलं ऑटोमॅटिकली ऑब्झर्व्ह करायला सुरू करतात. वर्गातनं बाहेर आले की पहिल्यांदा ढगाकडे बघतात. पहिल्यांदा झाडाकडे बघतात. हं. आणि मग ते जे साठवलं जातं ना, ते नॉलेज हे पुस्तकामध्ये असतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. ज्याचा म्हणजे त्यांना तो पुढे शिक्षणाचा अनुभव आहे ना तो. तो अनुभव आहे. हो. आणि मग तुम्हाला अनुभव आला ना, की तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. तुम्ही पाठांतर केलं, तर ते काही काळानं हो, विसरणार आहे. हो, बरोबर आहे? हो. पण तुम्हाला किंवा मला सुद्धा लहानपणी 2री-तिसरीत शिकवलेली एखादी कविता, एखादी गोष्ट ही लक्षात राहते, कारण त्याचा तुम्हाला अनुभव आलेला आहे. खरं आहे. तो क्रिएट करणं, तो रिक्रिएट करणं नाटकाच्या माध्यमातून म्हणजे थिएटर इन एज्युकेशन. बरोबर. कारण मी उदाहरणादाखल एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की शंकर पाटलांचं वळीव नावाचा धडा हं, आपल्या शाळेला असताना होता. तर त्याच्यामध्ये वळीव पूर्वीचं जे काही वातावरण आहे म्हणजे घाम येणं आणि ते बरोबर. सगळं. तर ते वाचताना जेव्हा फील झालं ना, तेव्हा ते मराठीच्या म्हणजे ती उत्तरपत्रिका ही उत्तरपत्रिका राहिली नाही. तो अनुभव झाला. हो. तर खरं तर हे म्हणजे अप्लाइडमधून हे स साध्य होतं आपल्याला. हे साध्य होतं आणि मी तुम्हाला याची 2 उदाहरणं सांगतो. त्याच वेळी आपल्याला मराठीमध्ये स्मशानातलं सोनं हो. नावाची एक धडा होता. अण्णाभाऊ साठेंचं. अण्णाभाऊ हो, साठेंचा. हो. बरोबर आहे? आमच्या मराठी शिकवणाऱ्या ज्या सर होते, हं, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही जाऊन स्मशान बघून या. हं, ओके. हं. तर आम्ही 7-8 मित्र आम्ही सायकली घेऊन आपलं पंचगंगेचं स्मशान बघायला गेलो होतो. आता ते बघितल्यानंतर आणि तो धडा शिकल्यानंतर जे व्हिज्युअलायझेशन रिलेट तुमच्या झालं ते सगळं. तुमच्या डोक्यात हो, सिनेमाच तयार हो, होतो, की जो तुम्ही आयुष्यात विसरू हो. शकत नाही. मग तुम्हाला लक्षात येतं, की तो कुठून आला असेल, त्यानं कुठनं उडी मारली असेल, तो कसं त्या दातातलं सोनं काढून घेत असेल, मग त्याला कुणीतरी बघितलं, मग तो कसा पळाला. हे सगळ्या गोष्टी या तुम्हाला व्हिज्युअलाइज होतात. दुसरी गोष्ट, माझी मुलगी लहान असताना एका शाळेत जात होती आणि त्या शाळेत त्यांनी वेगवेगळे प्राणी हे हं, मुलांना इंट्रोड्यूस केले. हं.
आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्राणी इंट्रोड्यूस केला ज्याचं नाव होतं बिवर. हं. आता बिवर हा जो प्राणी आहे हा आपल्याकडे कुठेही बघायला हं. मिळत नाही, बरोबर आहे. हं. तर मी त्या शाळेत गेलो आणि मी त्या बाईंना म्हटलं की माझ्या मुलीला बिवर दाखवा. तर म्हटलं तुम्ही इंट्रोड्यूस करताय ना, हो. तर म्हटलं माझ्या मुलीला बिवर दाखवा, तो कसा असतो तिला बघायचा आहे. तर मी म्हटलं शाळेनं हा विचार केला पाहिजे. जर 4-5 वर्षाची मुलं असतील तर त्यांच्या आसपास त्यांच्या समाज रचनेमध्ये जे आहे ते पहिल्यांदा इंट्रोड्यूस करा. त्यांचा विश्वास राहत नाही ना मग या व्यवस्थेवरच. मग ते म्हणतील तुम्ही उद्या पेंग्विन आणाल, हो. तुम्ही आणि कोणी हो. आणाल. त्यांना गाय, म्हैस, कोंबड्या, शेळ्या हे हो. पहिल्यांदा दाखवा, हे पहिल्यांदा कळू दे, त्याच्याशी त्यांचं पहिलं नातं जे आहे ते जुळू दे आणि मग तुम्ही पुढे जा. हा विचार शाळेनं करणं फार महत्त्वाचं आहे. लहानपणापासून तुम्ही जेवढं मुलांचं मन हे तयार कराल तेवढं पुढे जाऊन कष्ट कमी पडतात. हे पालकांनी आणि शिक्षकांनी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. याचा उपयोग वयाच्या कितव्या वर्षापासून होऊ शकतो? साधारणपणे 8व्या-9व्या वर्षापासून जर असेल हं. तर जास्त चांगलं. याचं कारण असं की अप्लाइड थिएटरच्या प्रोसेसमध्ये हं. तुम्हाला आधी आलेले जे अनुभव आहेत ना, हं. याच्यावरती खूप काम करावं लागतं. हां, म्हणजे तेवढी आकलन क्षमता त्या तेवढी विद्यार्थ्याकडे आकलन आली क्षमता पाहिजे. पाहिजे. हं. म्हणजे मग साधारण 8-9 वर्षामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळालेल्या असतात. तुम्ही हट्ट केला की तुम्हाला मिळत नाही एवढं तरी कळालेलं असतं. बरोबर. किंवा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नसतात पण हं. कराव्या लागतात, हे कळावं लागतं. मग या अनुभवांचा उपयोग हा त्या प्रोसेसमध्ये करता येतो आणि मग त्याचं रिअलायझेशन जे आहे हं. किंवा मला गोष्टी करायच्या नसताना का कराव्या लागतात, तर त्याची ही कारणं आहेत. मला का ओरडतात, त्याची ही कारणं आहेत. आणि ते रिअलायझेशन मुलांना जास्त मदत करतं. मोठ्यांच्या बाबतीत जर विचार केला आम्ही कॉर्पोरेट किंवा हं. याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तर खूपच अनुभव असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल हं. हे दोन्ही अनुभव मिक्स करतो. त्याचं कारण असं की बिहेवियरल चेंजमध्ये हं. एकदा चेंज झाला हं. की त्याचा उपयोग हा तुम्हाला तुमच्या पर्सनल, सोशल आणि प्रोफेशनल तिन्ही लाईफमध्ये होतो. त्याच्यामुळे आम्हाला उदाहरणं घेताना सुद्धा तशी घ्यावी लागतात. हं. उदाहरणार्थ अँगर मॅनेजमेंट असा विषय असेल हं. तर बाबा मी तापट आहे किंवा माझ्या एखाद्या रिॲक्शनमुळे फक्त मला प्रोफेशनल लॉस होणार आहे असं नाही. हां. माझ्या घरातलं वातावरणही बिघडतं, माझ्या मित्रमंडळीतलंही बिघडतं. मी त्याच्यामुळे काहीतरी वेडेवाकडे निर्णय घेतो. हं. मी कधी-कधी कायद्याचं उल्लंघन करतो. माझा हेतू काही असो, प्रश्न तो नाही आहे. पण रागाच्या भरात मी जेव्हा एखादी गोष्ट करतो, त्यावेळी त्याचे परिणाम हे माझ्यासकट या बाकी सगळ्यांच्यावरती होत असतात. हे रिअलाईज होणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यावरचे उपाय काय असू शकतात, मग काय करू शकतो, हा नंतरचा भाग आहे. तर ते त्याचे उपाय वगैरे पण काढले जातात. पण हे कळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काहीतरी अनुभव गाठीशी असणं हं. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्टार्टिंग 8-9 हे जे एज आहे तिथपासून ते अगदी मग त्याला काही लिमिट नाही. नाही पण याच्यामध्ये अजून एक विषय होतो की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ट्रेनिंग देत असताना म्हणजे हा तुमचा अनुभव आहे का की बऱ्याचदा काय होतं की त्यावेळेला काही धारणा मनाच्या घट्ट झालेल्या असतात हो. आणि मग त्यावेळेला त्याच्यावर बदल करत असताना ह्याचा परिणाम होतो किंवा ते रिस्पॉन्स कसे देतात? तुम्ही जो मला प्रश्न विचारला ना, हं. हे बहुतेक वेळेला हे HR लोकं आम्हाला विचारतात, हं. की आता हे 40 वर्षाचे झालेत तर हां. तुम्ही काय करणार यांचं? बरोबर. बरोबर आहे. हां. पण आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. जशा हं. धारणा आपल्याला घट्ट झालेल्या असतात, हं. असं आपण समजतो. हं. त्याच वेळेला आपलं मानवी मन हे तेवढंच नितळ आहे. हं. बरोबर आहे. बरोबर. 20 वर्षापूर्वी एखादी गोष्ट तुम्ही केली असेल, हं. 20 वर्षानंतर हं. तुम्हाला हे लक्षात येतं ना, की मी ते हो, चुकीचं हो, केलं हो, होतं. हो. कुठल्यातरी मित्राबरोबर काहीतरी झालं हां. असेल, भांडण झालं असेल, 20 वर्षानंतर तुम्हाला लक्षात येतं की यार हो. नाही. मग चुकलंय तुम्ही माझं. फोन हां, करता, हां, सॉरी हां, म्हणता, हां. परत फ्रेंडशिप होते. बरोबर. मग जर तिथे होऊ शकतं, तर इथे का नाही होऊ शकत? कशा पद्धतीनं त्या गोष्टी तुम्हाला रिअलाईज होत आहेत, याच्यावर सगळं अवलंबून आहे. बरोबर? त्याच्यामुळे त्या प्रोसेसमध्ये सहभागी करून घेत असताना, स्पेशली जे लोकं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा वर्किंग कल्चरमधनं हं. येतात, त्यांच्यासाठी एक सेफ स्पेस नावाचा एक विषय आहे, की समजा या ठिकाणी ट्रेनिंगला तो येणार आहे, तर त्याला असं वाटलं पाहिजे की बाबा ही जागा जी आहे माझ्यासाठी सेफ आहे. हं. मी ते काही बोललो, काही सांगितलं, काही विचारलं, ॲज लाइक अ डॉक्टर. लाइक अ डॉक्टर, तर ते जजमेंटल होणार नाही. हं. मला कुणी खुळ्यासारखं म्हणणार नाही हं. किंवा मला बाजूला केलं जाणार नाही. हा जो विश्वास आहे, हा मिळाला पाहिजे. हं. त्यामुळे फॅसिलिटेटर म्हणून आमचं पहिलं काम असतं, ती सेफ स्पेस एस्टॅब्लिश करणं. तर पहिला अर्धा तास हं. हा आमचा त्याच्यामध्ये जातो. मग त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर गेम्स वापरतो.
काही क्वेश्चनेअर असतात ते क्वेश्चनेअर वापरतो. काही सोशोमॅट्रीसारखे प्रकार आहेत ते आम्ही वापरतो. ज्याच्यामध्ये त्यांना 2-3 गोष्टी कळतात. एक म्हणजे हे रेग्युलर ट्रेनिंगपेक्षा वेगळं आहे. कारण आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही कधी पॉवर पॉईंट वापरत नाही. आमची ट्रेनिंग हॉल हा पूर्ण रिकामा असतो. ते पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना धक्का हा बसतो, की अरे प्रोजेक्टर नाही आहे, लॅपटॉप नाही, पॉवर पॉईंट नाही. कुठलेच टूल्स नाही आहेत हां, मग एज्युकेशन करणार काय द्यायला. दिवसभर? तर हा एक पहिला धक्का असतो. मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी वापरून आम्ही त्यांना हा विश्वास देतो, की इथे आपण जे आलो ते मी फार शहाणा आहे आणि मी तुम्हाला काहीतरी शिकवायला आलो याच्यासाठी नाही. तर आपण सगळ्यांनी मिळून काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत. एकदा तो मिळाला, की मग लोकं पार्टिसिपेट करायला लागतात. मग जेवढं जास्त ते पार्टिसिपेट करतात, तेवढे ते जास्त एंगेज होतात. जेवढे जास्त एंगेज होतात, तेवढे जास्त ते शेअर करतात आणि जेवढे जास्त शेअर करतात, तेवढे जास्त ते शिकतात. असा याचा साधा नियम आहे. तरी पण बरीचशी चॅलेंजेस जेव्हा NGO किंवा आपण एखाद्या कॉर्पोरेट बरोबर हे करतो, तर त्या इस्टॅब्लिश्ड आणि शेवटी कसं आहे, की तो मानवी स्वभाव आहे. हो, काहीतरी अचीव्ह केलेल्या माणसाकडे एक इगो असतो. हो. तर तेव्हा काय चॅलेंजेस येतात ते हे करत असताना? भरपूर येतात आणि त्याच वेळी काही चांगले अनुभव पण येतात. म्हणजे हं. बऱ्याचदा असं होतं, की एका पर्टिक्युलर म्हणजे कॉलेजमधनं तुम्ही ग्रॅज्युएट झाला, तुम्हाला किंवा MBA झालं, तुम्हाला पॅकेज मिळालं, तुम्हाला एका चांगल्या पोझिशनला आलं, की लोकांची धारणा अशी होते, की अरे आता मला येतंय सगळं, त्यामुळे मला काही कुणी शिकवायची गरज नाही. गरज नाही. या भावनेनं लोकं येतात. पण होतं काय, की या प्रोसेसमध्ये त्यांचा इगो हा मोडला जातो. त्यांना हे लक्षात येतं, की अरे मी जो काही हा विचार करतोय ना, हा योग्य नाहीये. बरोबर आहे? आणि याचं कारण असं, की आम्ही शिकवत नाही. ट्रेनिंगमध्ये आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळी आम्ही शिकवत नाही, तर आम्ही एक्सप्लोर करतो. तर आम्ही कायम आमचं त्या ट्रेनिंगमध्ये अप्रोच असा असतो, की आपण सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. टीमवर्क आहे हे हां, सगळं. त्याचे जे टूल्स आहेत, ते टूल्स मी तुम्हाला देणार आहे, कारण ते तुमच्याकडे नाही आहेत. पण जे करायचं ते आपण सगळ्यांनी मिळून. त्याच्यामुळे तिथे काही काळानंतर त्यांचा तो जो इगो आहे, तो नाहीसा होतो. अशी एखादी सक्सेस स्टोरी आहे म्हणजे अशी शेअर भरपूर आहेत. हो, करण्यासारखी हो. म्हणजे? भरपूर आहेत, की ज्याच्यामध्ये आधी खूप हो. रिलक्टन्स होता. हं. म्हणजे अर्धवट हे सोडून पण गेलेले आहेत लोकं. हं. हां. आणि मग नंतर परत आल्यानंतर मग इतकं ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये दिसायला लागतं. हं. जेव्हा तुम्ही सरेंडर होता ना, हो. तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळायला लागतं. हां, तेव्हा तुम्ही स्वीकारलेलं हां. असतं. दुसरं असं आहे, की हे मान्य न करण्याची काही कारणं असतात आणि ती म्हणजे सायकॉलॉजिकल हं. असतात, तुमच्या इगोशी रिलेटेड असतात, तुमच्या पोझिशनशी रिलेटेड हं. असतात. मग जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं, की बाबा याचा संबंध हा पर्सनली व्यक्ती म्हणून माझ्याशी आहे हं. आणि जेव्हा तो बदल होईल, तेव्हा माझ्या आसपासच्या सगळ्या गोष्टी बदलतील. बऱ्याचदा म्हणजे 70-80% वेळा आमच्या ट्रेनिंगमध्ये येणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त असते हं. आणि मेल इगो हा एक आपल्याकडे हो. फार खूप. चांगला हं. विषय आहेच. किंवा सगळीकडे घरामध्ये असेल, समाजात असेल, ऑफिसमध्ये असेल, तर सगळीकडे आपलं हे दाखवणे, हं. अस्तित्व हा एक भाग असतो. ते अस्तित्व जे आहे, हे त्या ठिकाणी ब्रेक होणं, हे ह्या वर्कशॉपमध्ये घडतं आणि मग त्यांना लक्षात येतं की नाही, आपण आपला एक्सेप्टन्स वाढवणं हे गरजेचं आहे. आपण काही गोष्टी मान्य करणं, आपण काही हं. गोष्टी सोडणं हे गरजेचं आहे. आणि मग ते ऑटोमॅटिकली ते सगळं निघून जातं आणि मग त्या प्रवाहामध्ये ते राहतात. पण त्याच वेळी अजून एक उदाहरण असं आहे, की एक खूप मोठी कंपनी जी पुण्यामध्ये आहे हं. आणि खूप वर्षापासून ती ट्रेनिंगचं काम करते. तिथे मी गेल्यानंतर माझ्याकडे अ, शिकण्यासाठी जे आले होते, त्याच्यामध्ये एक गृहस्थ होते ज्यांचं वयवर्ष होतं 54. हं. म्हणजे पुढच्या 4 वर्षात ते रिटायर्ड होणार होते आणि ही वॉज सर्व्हिंग ॲज अ फंक्शन हेड. तर त्या माणसामध्ये मला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक्सेप्टन्स दिसला, हं. की खरं तर तो इतक्या मोठ्या म्हणजे वयाने, अनुभवाने आणि हुद्द्याने हं. खूप मोठा होता. पण कधीही त्यांनी असं जाणवू दिलं नाही, की मला सगळं येतंय हं. किंवा तुम्ही काय मला शिकवणार हं. किंवा या पद्धतीने. तर मला वाटतं जे कल्चर हे त्या ऑर्गनायझेशननी एस्टॅब्लिश केलेलं आहे, हं. हा त्या कल्चरचा परिणाम आहे. की कुणीही आलं तरी त्याच्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. हं. भले तो वयानं लहान असेल, अनुभवानं लहान असेल. पण तो जो एक्सेप्टन्स आहे, हा फार मोठा आहे आणि मला
खूप विशेष वाटलं त्या ऑर्गनायझेशनचं की ते 1982 पासून हं. त्यांचं ट्रेनिंगचं वेगळं डिपार्टमेंट आहे आणि तिथं या प्रकारे ते काम करतात. हे कल्चर कल्टिवेट करणं हे बऱ्याच ऑर्गनायझेशनसाठी चॅलेंज आहे आणि ते केलं पाहिजे. त्याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला मी सांगतो, की इथून पुढे हं. म्हणजे हे ऑलरेडी सुरू झालेलंच आहे. इथून पुढे तुम्ही फक्त चांगले इंजिनिअर आहे म्हणून कोणी हायर करणार नाही. तुम्ही फक्त चांगले MBA आहे म्हणून हायर करणार नाही. तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात, हे इथून पुढे बघितलं जाणार आहे. तुम्ही तुमच्या पियरशी कसं वागता, तुम्ही कसं बोलता, तुमचं राहणीमान कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या इथून पुढे बघितल्या जाणार आहेत. कारण इथून पुढे प्रत्येक माणूस हा ऑर्गनायझेशनचा चेहरा म्हणून काम करतो. बरोबर आहे. त्यामुळे फक्त चांगला मी इंजिनिअर आहे आणि मी वाटेल तसं वागलं तरी चालतं, हे इथून पुढे आता शक्य होणार नाही. पण याचा एकूणच याचा टीम बिल्डिंग असेल म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये टीम बिल्डिंग किंवा कम्युनिकेशन डेव्हलपमेंट याच्यासाठी अ, खूप परिणाम होत असेल ना या खूप प्रोसेसमध्ये? चांगला होतो, खूप चांगला. बिहेवियरल डेव्हलपमेंटशी रिलेटेड हं. जे काही विषय आहेत, म्हणजे हं. कम्युनिकेशन, टीम बिल्डिंग आणि लीडरशिप हे हं. तर 3 महत्त्वाचे बेसिक पिलर्स ह्याच्यामध्ये. हो. आहेतच. पण त्याच्याही पलीकडे अँगर मॅनेजमेंट, हं. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सध्या आम्ही जे मोठं काम करतोय ते आहे ते मेंटल हेल्थवरती. हं. मी आत्ता म्हटलं तसं, की फक्त चांगला इंजिनिअर होऊन उपयोग नाही. तर तुमची पॉझिटिव्हिटी किती आहे तुमच्या हं. ऑर्गनायझेशनमध्ये? तुम्ही दुसऱ्याला किती मोटिव्हेट करू शकता? तुम्ही स्वतः किती मोटिव्हेट राहता? ह्यासुद्धा गोष्टी फार हल्ली महत्त्वाच्या ठरतात. त्याच्याबरोबर काही ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, म्हणजे पॉश सारखा आपल्याकडे हं. ॲक्ट आहे, हं. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हं. हॅरॅसमेंट ॲट हं. वर्क. हं. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या उपयोजित रंगभूमीचा वापर करतो. कारण लोकांना बऱ्याचदा असं होतं, की कळत नाही एक्झॅक्टली किती हां. मर्यादा संपते कुठे आणि सुरू बरोबर. कुठे हो, होते. हो. तर ते लक्षात येणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी एखादी गोष्ट कॅज्युअली केली असेल, पण कदाचित समोरच्याला तसं वाटणार नाही. तर त्याच्यामुळे या गोष्टीचा मला अनुभव असणं, माहिती असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि इट्स नॉट बिकॉज की त्याच्यामुळे मला काहीतरी शिक्षा होईल हं. किंवा याच्यासाठी, पण एक त्या ऑर्गनायझेशनची जी एक डिग्निटी आहे, हो. कल्चर आहे हो. किंवा तिथं असणाऱ्या ज्या फिमेल एम्प्लॉईज आहेत, त्यांचा जो रिस्पेक्ट आहे, हा ठेवला गेलाच हो. पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांना माहिती होणं, हे या पद्धतीनं, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कम्युनिकेशन आणि या सगळ्या गोष्टी तर आहेत, हं. पण त्याच्याबरोबर खूप डीप गोष्टी याच्यामध्ये होत असतात. आता आपण कॉर्पोरेटबद्दल बोलतोय. पण मग इंजिनिअर्स असतील किंवा प्रत्येक सेक्टरमध्ये मॅनेजमेंट स्टुडंट असतील, तर फायनल इयरलाच या गोष्टी हे करता येतील ना शिक्षण संस्थांच्या बरोबर. तर त्या अनुषंगाने तुम्ही काही प्रयत्न करता का? अ, आम्ही करत नाही, पण हं. माझे बरेचसे विद्यार्थी आहेत, हं. जे याच्यामध्ये काम करतात, ज्याला कॅम्पस टू कॉर्पोरेट असं म्हणतात. हं. म्हणजे काय, तर कॅम्पसमधून तुम्ही बाहेर पडता हं. आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये येता. याच्या मधला जो भाग आहे, हां. याच्यामध्ये या गोष्टी मुलांना तर हे शिकवल्या सगळे जातात. स्किल्स जे आहेत, हे जर आधीच मिळाले, हो, तर कॉर्पोरेटमध्ये त्यांना वावरणं सोपं जाईल किंवा अगदी, त्या अगदी त्या बरोबर. वेगळ्या कल्चरला फेस करणं सोपं जाईल. 100%. त्यांचे परफॉर्मन्स अजून वाढतील. नाही, बऱ्याचशा चांगल्या कॉलेजेसमध्ये त्यांचे जे प्लेसमेंट डिपार्टमेंट आहेत, त्यांचे प्लेसमेंट हेड हे खूप चांगले कष्ट घेतात या बाबतीमध्ये. पण मग बऱ्याचदा असं होतं, की मुलांची संख्या, त्याच्यासाठी मिळणारे चांगले हं. रिसोर्सेस, त्याच्यासाठी लागणारं एक म्हणजे फायनान्शियल हं. जी काही ॲडजस्टमेंट आहे ती. या सगळ्यामुळे बऱ्याचदा सगळ्या गोष्टी शक्य होतात असं नाही. पण मॅक्सिमम गोष्टी देण्याचा हे प्लेसमेंट सेल जे आहे, हे प्रयत्न करत असतं. त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक लक्षात घ्यायला पाहिजे, की विद्यार्थ्यांची घेण्याची इच्छा किती असते. हं. फायनल इयरला असताना ते बरोबर. थोडंसं अशा ह्याच्यात असतात, की मला आता बाहेर जॉब. हो. जाऊन मला दाखवायचं की हो. मी काय करू हो. शकतो किंवा नोकरी शोधणे, बाकीच्या हं. काही जबाबदाऱ्या असतात त्या सगळ्यामध्ये. अ, नाही, पण त्याची जाणीव तरी त्याला करून द्यायला पाहिजे, की बाबा हो, तुला. ती ती बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आता सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं की प्रयत्नपूर्वक त्या कॉलेजचे जे काही डिपार्टमेंट्स आहेत, हे करण्याचा प्रयत्न करतात की बाबा जास्तीत जास्त त्याला पुढे अडथळे कमी हं. व्हावेत, या दृष्टीने आत्तापासूनच जेवढं देता येईल, तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करूया. या दृष्टीने प्रयत्न करतात खूप कॉलेजेस. आपण बराच वेळ ज्या गोष्टीवर बोलतो ना, तर ही खरं तर एक मनोशारीरिक किंवा अशा बदल आणणारी ही प्रक्रिया आहे आणि ही खूप व्यापक आहे, हो. तसा विचार केला तर. पण याला जोडलेला जो थिएटर हा शब्द आहे, हं. हा जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट किंवा एज्युकेशनल सेक्टरशी बोलता या विषयावर, तर
तिथं त्याच्याविषयी काही शंका निर्माण होतात किंवा मग तो ॲक्सेप्टन्स कसा राहतो? हो, अगदी. म्हणजे आम्हाला वाटतं की क्लॅरिफिकेशन देण्यामध्ये हां. आम्हाला खूप जास्त वेळ जातो, हं, की थिएटर म्हटल्यानंतर नक्की काय? हं. मग काय करणार? मग तुम्ही येऊन नाटक करणार हो. का त्यांना करणार? मग बाकी ते प्रॉप्स करणार का काय करणार? हं. हे खूप प्रश्न असतात आणि ते अगदी बरोबर. साहजिक आहेत. कारण त्या शब्दाशीच ते सगळं निगडीत आहे. त्यामुळे आम्हाला हे समजावून सांगायला लागतं, की जसं मगाशी मी सांगितलं, की याचा परफॉर्मन्सशी संबंध नाही. हं. हे सगळं जे आहे ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून जाण्यासाठी जे काही वेगवेगळी माध्यमं आपण वापरतो, ही सगळी थिएटरची माध्यमं आहेत. मी मगाशी म्हटलं तसं, की मोडॅलिटीज आहेत. फोरम थिएटर, प्लेबॅक थिएटर, थिएटर गेम्स, थिएटर ऑफ द ऑपरेस्ट, न्यूजपेपर थिएटर. हे सगळे याच्या मोडॅलिटीज आहेत ज्या आपण वापरतो आणि हे मुख्यतः जे डिसिजन मेकर्स आहेत, अ, म्हणजे शाळेमध्ये गेलो तर त्यांचे प्रिन्सिपल असतील हं. किंवा HR शी निगडीत जे लोकं आहेत ते असतील, त्यांना आम्हाला हे समजून सांगावं लागतं, की त्या ट्रेनिंग रूममध्ये काय होणार आहे. हं. कारण ते व्हिज्युअलाइज नाही करू शकत. त्यामुळे त्यांना आता तर ठीक आहे, कारण आता आमच्याकडे काही सक्सेस स्टोरीज आहेत, हं. व्हिडिओज आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना दाखवू शकतो, की बाबा ह्या-ह्या गोष्टी होतात, हां. अशा पद्धतीनं होतात. पण त्यांना ते सांगणं हा पण एक मोठा टास्क आहे. सुरुवातीच्या काळात खूपच हे झालं खूपच, असेल. खूपच. रेझिस्टन्स खूप असायचा. हं. कारण कळायचं नाही की काय होणार आहे. मग त्यावेळी आम्ही काही डेमो सेशन ऑर्गनाइज हं. करायचो. छोटे-छोटे 30 मिनिटाचे, हं. की तुम्ही डेमो बघा आणि मग त्याच्यावरती ठरवा. मला वाटतं सुदैवाने कोविडमध्ये म्हणजे कोविड जरी वाईट असला, हं. तरी एक वरदान म्हणून तो हं. आमच्यासाठी आला, की हं. खूप गोष्टी या ऑनलाईनवरती हं. ट्रान्सफर झाल्या आणि लोकांचा ऑनलाईनचा ॲक्सेप्टन्स वाढला. बरोबर. मग त्याच्यानंतर आमच्या मीटिंग्ज असतील किंवा त्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतर व्हिडिओ ॲक्सेप्ट होणं, हे जे आहे हे कोविडनंतर वाढलंय. हं. त्याच्या आधी फक्त व्हिडिओ दाखवून चालायचं नाही. मग ते सांगायचे की आमच्या इथे येऊन तुम्ही करा. आणि ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण आता असं झालंय की आता हा एक्सेप्टन्स खूप वाढलेला आहे. म्हणजे अ, आता बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत या शोधतात की हं. आम्हाला ड्रामा बेस्ड फॅसिलिटेटर पाहिजे. हां. त्यामुळे त्यांना माहिती आहे की याचं इफेक्टिव्हनेस काय आहे, ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, कशा पद्धतीचे बदल होतात. कारण त्याच्याबद्दल आता गेल्या 4-5 वर्षात आम्ही तर 11 वर्ष मी माझी हं. कंपनी चालवतोय. तर खूप गोष्टी लिहिल्या गेल्या. हं. खूप फोटोग्राफ्स समोर आले, खूप टेस्टिमोनियल्स आले आणि मग त्या माध्यमातून हा हा जो अवेअरनेस आहे, हा वाढला गेला आणि आत्ता खूप चांगला ॲक्सेप्टन्स आहे आणि मी तर म्हणतो की येणाऱ्या पुढच्या 15-20 वर्षामध्ये तर प्रचंड काम आहे भारतात. प्रचंड काम आहे. पण आता भारतात तितका अवेअरनेस वाढतोय याचा? हो, हो, हो. खूप वाढतोय. आणि याच बाहेरच्या देशामध्ये कसं आहे? म्हणजे याचा वापर सुरुवातीपासून होतोय, की अजून त्याचा इतका प्रसार नाही? म्हणजे आपण युरोपविषयी कसं आहे, की तिकडं नाट्यशास्त्र आणि ह्या ज्या काही कॉर्पोरेट हे आहेत, त्या हो. डेव्हलप झालेल्या आहेत. हं. पण बाकीचे जे काही देश आहेत, जे अंडर डेव्हलप्ड आपण ज्याला म्हणू शकतो, तर अशा ठिकाणी काय आहे याचं? आम्ही श्रीलंकेमध्ये एका हं. ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो. हं. आम्ही दुबईमध्ये एका ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो. तर तुम्ही म्हटलात तसं की आपल्या आसपासचे म्हणजे हं. आशियाई देश आपण हं. त्यांना म्हणूया, की तिथे हा अवेअरनेस थोडा कमी आहे. हं. युरोपियन देशांमध्ये पहिल्यापासून आहे कारण हं. त्यांच्याकडे अकॅडमिक्स म्हणून हा हं. विषय आलेला आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली हां. तो अवेअरनेस आहे. पण सध्या जर आपण बघितलं, तर युरोपियन देशांची अवस्था काही फारशी चांगली नाहीये. हं. त्याच्यामुळे तिथल्या काही कामावरती आपण अवलंबून असावं, अशी परिस्थिती आत्ता अजिबातच नाहीये. हं. त्या मानाने आपल्याकडे म्हणजे 3-4 ठिकाणं आहेत. जर कोणाला खरंच त्याचा विचार करायचा हं. असेल, तर सगळ्यात पहिलं म्हणजे भारत. हं. भारतामध्ये तिन्ही क्षेत्रामध्ये एज्युकेशन, सोशल आणि कॉर्पोरेट हं. या तिन्हीही क्षेत्रामध्ये भरपूर काम आहे. प्रचंड काम आहे आणि पुढच्या 10, 20, 15 वर्षामध्ये तर ते अजून वाढणार आहे. दुसरा कॉन्टिनेंट आहे आफ्रिका. हं. आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम अवेलेबल आहे कारण हं. तिथे डेव्हलपमेंट आत्ता चालू आहे. हं. आणि तिसरा जो आहे तो चायना. चायनामध्ये ते ॲक्चुअली लोकांना बोलवत आहेत कारण त्यांना खूप वेगळ्या गोष्टी पाहिजेत. हं. आणि चायना इज व्हेरी प्रोएक्टिव्ह व्हेन इट कम्स टू लर्निंग. चायनामध्ये आत्ता जर तुम्ही बघितलं तर इंग्लिश शिकवणाऱ्या लोकांसाठी हं. खूपच डिमांड आहे. बरोबर. कारण त्यांना हे माहिती आहे की आपण इंग्लिशमध्ये हां. जर का मास्टर नसू, तर आपण अ, हे कॉम्पीट नाही करू शकणार. म्हणजे ऑफकोर्स आत्ता ते खूपच पुढं आहेत हो. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये प्रोडक्शन आणि या क्षेत्रामध्ये तो तर सर्व आहेतच. काळाचा विचार तर व्हायला पण पाहिजे. ते पुढच्या 100 हं. वर्षाचा विचार करतायत आणि त्या दृष्टीने त्यांना हे हं. माहिती आहे की हं. आपण इंग्लिशमध्ये सेल्फ सफिशियंट होणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या 3 ज्या मेजर देश आहेत, हां. तर याचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे. आणि
माझं तर म्हणणं असं आहे की हे तर आपण सोडून देऊ, पण जिथे जिथे समाज म्हणून लोक एकत्र राहत आहेत, जिथे शाळा आहेत, जिथे इंडस्ट्री आहेत, भले ते छोट्या असू देत मोठ्या असू देत, हं. जिथे NGOज आहेत, या सगळीकडे याचा उपयोग आहे. मग तुम्ही कुठल्याही शहरात राहा, तुम्ही छोट्याशा खेड्यात जरी राहिला तरी तुमच्या खेड्यामध्ये सुद्धा 3-4 शाळा हो, आजूबाजूला, हो. तिथे सुद्धा याची गरज आहे. म्हणजे भारतामध्ये याचं भविष्य अतिशय चांगलं आहे हो येणाऱ्या हो काही काळामध्ये. मी तर असं म्हणतो, भारत हा अप्लाइड थिएटरमध्ये, भारत कॅन बिकम अ कॅपिटल ऑफ अप्लाइड थिएटर. हं. अप्लाइड थिएटरचा मुख्य उद्देश काय आहे की तुमचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अंडरलाईन करणे, हं. त्या प्रश्नावर तुम्हाला विचार करायला लावणे आणि त्यातनं बेस्ट पॉसिबल सोल्युशन शोधण्यासाठी मदत करणे. पण तितके ट्रेनर आणि रिसोर्स पर्सन आता आपल्याकडे आहेत का? नाही आहेत. मग आणि ते तयार करण्याचं काम हे फाउंडेशन करतंय. अच्छा. मी तिकडे येणारच होतो, की ते हो. म्हणजे त्या फाउंडेशनची स्थापना कशी झाली ATIची आणि त्याचं म्हणजे आता सध्या कामाचं स्वरूप काय आणि त्याचं विजन काय आहे नेमकं? मी मगाशी म्हटलं तसं हं. एका वाक्यामध्ये आमचं विजन असं आहे की 1,00,000 अप्लाइड थिएटर प्रॅक्टिशनर्स भारतात हं. तयार करणे. हं. याची सुरुवात 2020 साली झाली, हं. कोविडच्या वेळेमध्ये. बरोबर. आणि हे सुरू करण्याचं मुख्य कारण असं की जेव्हा मी इंग्लंडमध्ये गेलो शिकण्यासाठी हं. आणि मला लक्षात आलं की इंग्लंडमध्ये शिकायला जाणं हे खूप खर्चिक आहे. हो. आणि मी सुद्धा लोन काढूनच गेलो होतो. पण एखाद्याला जर शिकायचं आहे, तर सहजपणे इंग्लंडला जाऊन मी शिकून येतो, हं. हे शक्य नाही आहे. हां. आणि परत आल्यानंतर मला याची जाणीव झाली की भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत. पण हे असताना आपल्याकडे याचं एज्युकेशन अवेलेबल नाही. ही पण खूपच ही कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट आहे. तर हा विचार खरं म्हणजे मी थोडासा माझ्या रिटायरमेंटसाठी ठेवला होता, की हं. बरोबर. अजून एक 10-15 वर्षानंतर आपण त्याचा विचार हं. करू. पण असं म्हणतात ना, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. त्याच्यामुळे तो कोविडमध्ये आला हं. आणि कोविडनं हे आमच्याकडनं करून घेतलं असं मी म्हणतो. त्यामुळे 2020 साली फाउंडेशन सुरू झालं हं. आणि त्यानंतर पहिल्यांदा काही छोटे-छोटे कोर्सेस आम्ही सुरू केले. 2022ला आम्ही आमचा डिप्लोमा प्रोग्राम सुरू केला. आता त्याच्या 4 बॅचेस या कंप्लीट झालेल्या आहेत आणि डिप्लोमाच्या माध्यमातून आम्ही ही वर्कफोर्स जी आहे हे हं. तयार करायला सुरू करतो. जे विद्यार्थी आमच्याकडनं बाहेर पडतात, तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काही कामासाठी, प्रोजेक्टसाठी हं. इन्व्हॉल्व करून घेणं, हे सुद्धा फाउंडेशन करतं. 2 वेगवेगळ्या भागामध्ये फाउंडेशन काम करतं. एक तर एज्युकेशन, हं. ज्याच्यामध्ये काही छोटे पण कोर्सेस आहेत आमचे. 1 दिवसाचा कोर्स आहे थिएटर गेम्स फॉर ट्रेनर्स. हं. 2 दिवसाचा ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम आहे आणि डिप्लोमा आहे. दुसरा आहे तो आउटरीच डिपार्टमेंट आहे. हं. सो आउटरीच डिपार्टमेंट काय करतं, की वेगवेगळ्या संस्था, हं. शाळा, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स हं. यांच्याशी आम्ही कोलॅबरेशन करतो प्रोजेक्टसाठी. हं. आणि मग त्या माध्यमातून आम्ही काही प्रोजेक्ट डेव्हलप करतो, की जे हं. 3 महिने, 6 महिने, वर्षभर, 3 वर्ष असे चालतील. तर या 2 माध्यमातून काम करतो आणि आउटरीचमध्ये जिथे-जिथे आम्हाला शक्य आहे, हं. तिथे-तिथे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करून घेतो. तर या दोन्ही माध्यमातून ते काम चालू. सर एकूणच म्हणजे अप्लाइड थिएटरचा आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होते तर त्याच्यामध्ये कसा समावेश करता येईल किंवा त्याला हे पूरक कसं असेल कारण सध्या गोंधळाची स्थिती आहे हो. या धोरणाविषयी तर ते आपल्याला कसं इथं अप्लाय करता येईल. मला वाटतं की NEPमध्ये जर आपण बघितलं तर एक खूप मोठा आणि खूप चांगला हं. बदल जो केलेला आहे तो आहे की शिक्षण हे ॲप्लिकेशन ओरिएंटेड झालं पाहिजे, हं. असं त्याचं एका वाक्यात आपल्याला वर्णन बरोबर. करता येईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी एज्युकेशन, आर्ट आणि स्पोर्ट्स हं. या तिन्हीला इक्वल वेटेज दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये म्हणजे अडचणीचा मुद्दा काय येतो की स्पोर्ट्स आणि आर्ट्स या दोन्ही याच्यामध्ये आपल्याकडे मॅनपॉवर नाही आहे, हं. की उद्या त्यातल्या ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत, ते इम्प्लिमेंट करण्यासाठीची मॅनपॉवर हं. ही आपण क्रिएटच केलेली नाही. त्यामुळे ती आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. हं. अर्थात त्याला पुढच्या 10 वर्षाचा आपल्याला त्यांनी दिलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये ते होणं अपेक्षित आहे. पण कलेच्या बाबतीत जर तुम्ही म्हटलं, तर सगळ्यात पहिल्यांदा करता येण्यासारखी एक अगदी साधी आणि सोपी गोष्ट जी म्हणजे टीचर्सना ट्रेनिंग देणं. आणि ते ट्रेनिंग कशा पद्धतीचं असेल, की त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसं, की थिएटर इन एज्युकेशनचा जो भाग आहे, हं. की हा टीचर्सपर्यंत पोहोचवणं, हं. की साध्या-साध्या गोष्टी आहेत, की थिएटर गेम्स, स्टोरी टेलिंग, कॅरेक्टरायझेशन या गोष्टी तुम्ही क्लासरूममध्ये कशा आणाल? बरोबर. इथून जर आपण सुरुवात केली,
तर या करता येण्यासारख्या अगदी साध्या गोष्टी आहेत. हे खरं तर डिजिटल क्लासरूमपेक्षा इफेक्टिव्ह मॉडेल आहे. खूप इफेक्टिव्ह आहे. हो. आणि डिजिटलमुळे होतं काय, की परत आपण पॉवर पॉईंटला रिप्लेस करतो हा फक्त. संवाद होत नाही ना संवाद होत त्याच्यामध्ये. नाही, संवाद होत नाही. म्हणजे मला असं वाटतं, की कलेची इन्व्हॉल्वमेंट ही एज्युकेशनमध्ये करण्याची जी 2-3 कारणं आहेत, त्यातलं एक मुख्य कारण हे मुलांनी व्यक्त होणं हे आहे. हो. आणि आपण सगळ्या माध्यमातनं ते व्यक्त होणं जे आहे, हे क्रिएटिव्हिटीला वाव देणं. हे मारून टाकतोय. हो. म्हणजे तुम्ही हे बघा, पूर्वी हे वाचा असं हो, होतं, हो, आता हे हो, बघा हे असं घ्या. झालंय. त्यानं फारसा मोठा फरक हां. नाही पडणार आहे. हे डिजिटल म्हणून आपल्याला असं वाटत असेल, की आपण फार पुढारलेलो आहे. तर त्यांना आपल्या हाताला काही जी लागणार नाही. अपेक्षित एंगेजमेंट आहे शिक्षणाच्या प्रक्रियेतली, ती निर्माण करण्यामध्ये या माध्यमातून यश मिळेल. 100% मिळेल. काय झालंय, एंगेजमेंट याचा अर्थ मुलांनी वर्गामध्ये गप्प बसणं असं होत नाही. नाही. आणि ही खूप मोठी चूक आपण करतोय, हो. की तुम्ही मुलांना काहीतरी लावून द्या, ती शांत बसली म्हणजे ती एंगेज आहेत, असं होत नाही. नाही. जर शिक्षकांनी हा विचार केला, की माझ्या वर्गातली किती मुलं मला प्रश्न विचारतात आणि त्याचं पर्सेंटेज हं. काय आहे, ते पर्सेंटेज वाढलं पाहिजे. तुम्हाला उत्तरं नाही देता येत म्हणून मुलांनी प्रश्नच विचारायचे नाहीत, हे जे आपल्याकडे झालेलं आहे, हो. हे बंद व्हायला पाहिजे. कारण याच्यामुळे मुलांचं नुकसान होतंय. नाही, जेनझीमध्ये आपण जे म्हणतो ना, नव्या जनरेशनमध्ये त्यांना प्रश्न पडतात. त्यांच्या एनर्जीला आपण मॅच होऊ शकत नाही. त्यासाठी शिक्षकांनी बदलणं गरजेचं आहे. बरं, मी असं म्हणत नाही, की शिक्षकाला सगळंच माहिती असणार आहे. हो. पण मला काही माहिती नाही, हे मुलांसमोर तुम्ही कबूल करणं, ही सुद्धा मोठेपणाची गोष्ट आहे आणि याच्यात चुकीचं काही नाही. आणि शिक्षण संपत नाही ना. मग ते अजिबात नाही. विद्यार्थ्याचं असू दे, नाहीतर शिक्षकाचं असू दे. अगदी. ती प्रक्रिया संपत मला नाही. असं वाटतं, की शाळेमध्ये जेव्हा शिक्षकांचा अप्रोच असा होईल, हां. की विद्यार्थी आणि मी शिक्षक आपण सगळे मिळून शिकूया. हां. त्यावेळी गोष्टी बदलतील. बरोबर. जोपर्यंत आपला अप्रोच हा मी शिकवणार आहे आणि तुम्ही शिकायचं आहे, असा असेल ना, तोपर्यंत हे कायमच एकतर्फी राहणार आहे. आणि मग कलेच्या माध्यमातून तुम्हाला तो वाव मिळतो. म्हणजे आता एक उदाहरण आपल्याकडे आहे, तारे जमीन पर नावाचा जो सिनेमा होता. हं. त्याच्यात सगळ्यात शेवटी सगळ्यांना चित्र काढायला सांगतात. हो. बरोबर आहे? हो. तर त्याच्यात 2-3 शिक्षक आपल्याला असे दिसतात, की ज्यांना काही चित्र काढायला येत नाहीत. बरोबर? बरोबर. पण मला काही येत नाही, हे नाही, स्वीकारलं विद्यार्थ्याच्या पाहिजे. समोर येणं, हं. हा सुद्धा त्या प्रक्रियेतला एक भाग आहे. हो. त्याच्यामध्ये काही वाईटपणा वाटून घेण्याची काही शिक्षकांनी आणि गरज नाही. प्रत्येकाकडे वेगळी-वेगळी स्किल्स असतात. हो, ती डेव्हलप करणं, ती मुळात माझ्याकडे काय स्किल आहे, मग मी काय करू शकतो हे माहीत करून घेणं स्वतःला, करेक्ट. ही पहिली पायरी आहे खरं तर. आणि मला तर वाटतं, की आपल्याकडे म्हणजे पाठ्यपुस्तकांचा जर तुम्ही विचार केला, हां. तर मागच्या 50 वर्षामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या गोष्टीतला जी ग्रॅव्हिटी आहे, ही खरं तर कमी-कमी होत हो. गेली. बरोबर? पूर्वीच्या काळी असणाऱ्या कविता, पूर्वीच्या काळी असणारे धडे आपण एंगेज आणि व्हायचो त्याच्यामध्ये. हां, आणि आत्ता असणारे हां. याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे दर्जात्मक सुद्धा फरक आहे. हो. त्या मानाने आत्ता पाठ्यपुस्तकात असणाऱ्या गोष्टी या खूप सोप्या आहेत. हो. या प्रॅक्टिकलशी निगडीत आहेत. हो. आणि त्या या थिएटरच्या माध्यमातून शिकवणं हे खूप सोपं आहे. म्हणजे खरं. ग्रेसची एखादी कविता हो. शिकवणं हे हो. मी म्हणेन की थोडंसं खरं म्हणजे आहे. चॅलेंजिंग हो, आहे, की हो, तुम्हाला हो, कष्ट हो, घ्यावे हो, लागतील. हो. पण त्या माध्यमात त्या त्या म्हणजे त्या कंपॅरिझनमध्ये हो. आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत या तशा सोप्या आहेत. हो. थोडंसं शिक्षकांनी पण प्रोएक्टिव्ह होणं हे गरजेचं आहे. म्हणजे अ, आपण त्याला नोबेल प्रोफेशन म्हणतो. हं. शिक्षक आणि डॉक्टर, बरोबर आहे? त्याच्याकडे फक्त नोकरी म्हणून न बघता, जर आपण असं बघितलं की ही माझी जबाबदारी आहे, की मी हो. मी भविष्य घडवतोय भारताचं. ही ही मुलं उद्या 20 वर्षानंतर हा देश सांभाळणार आहेत. हं. ही भावना जेव्हा शिक्षकांच्यात निर्माण होईल, काम सगळेच करतात, त्याचे पगार सगळ्यांनाच मिळतात किंवा त्याचं जे काही असेल ते मिळणारच आहे. हो. पण त्याच्या बरोबरीनं जर ही भावना वाढीस लागली आणि मग त्याच्यासाठी मला काय वेगळं करता येईल, ही धडपड शिक्षकाची असली पाहिजे. त्या अनुषंगानं या पद्धतीचा जो वापर आहे, मग फक्त अप्लाइड थिएटर असं नव्हे, तर अप्लाइड आर्ट आहे, व्हिज्युअल हं. आर्टचा वापर करू शकता. बऱ्याचशा गोष्टी आहेत. थिएटरचा सगळ्यात म्हणजे मी म्हणेन की सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट असा आहे, की तुम्हाला खर्च शून्य आहे. हं. तुम्हाला काय लागतं? माणसं, जागा आणि माणसांचे अनुभव. याच्यावर संपूर्ण थिएटर अवलंबून आहे. तुम्हाला कुठलीही तिसरी गोष्ट याच्यामध्ये लागत नाही. बरोबर. त्यामुळं हे इमिजिएट सुरू करणं शक्य आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आपण याचा जर एकूणच वापर सगळ्या क्षेत्रामध्ये जर पाहिला आणि उपलब्ध आत्ताची म्हणजे रिसोर्स पर्सन असतील किंवा ट्रेनर असतील,
या सगळ्याचा विचार केला तर भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये अजून काय काय संधी अ, उपलब्ध होतील रोजगाराच्या निमित्ताने? खूप संधी आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही असं म्हणतो, की तिन्ही क्षेत्रांमध्ये हं, म्हणजे एज्युकेशन, सोशल आणि कॉर्पोरेट. हं, तर मुळात जे कॉर्पोरेट ट्रेनर्स आहेत, हं. जे फ्रीलान्स काम करतात, त्यांनी स्वतःमध्ये एखादं ॲडिशनल स्किल जर वाढवलं, तर ऑटोमॅटिकली त्यांची डिमांड वाढते. हो, त्या दृष्टीनं त्यांना पैसेही वाढवता येतात. हो. जे इंटर्नल ट्रेनर्स आहेत, त्या इंटर्नल ट्रेनर्सनी जर का ही क्षमता वाढवली, तर इंटर्नल त्यांचं जे काही अप्रायझल होणार आहे किंवा त्या गोष्टी आहेत, हं, त्या ऑटोमॅटिकली वाढतात. अ, शिक्षण आणि समाज म्हणजे सोशल हं, डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यामध्ये काम करणारी जी लोकं आहेत, हं, त्यांच्यासाठी पण खूप मोठा ॲडव्हांटेज असं आहे, की तुम्ही गोष्टी किती सोप्या करून सांगता, हं. याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. बरोबर. बरोबर? हो. लहान मुलांसाठी म्हणजे खूप मला लोकांशी भेटतात किंवा हं, माझे विद्यार्थी पण आहेत, ज्यांना फक्त लहान मुलांसोबत काम करायचं आहे. हं. ओके. आणि ही फक्त लहान मुलांसोबत काम करणं, ही एक खूप मोठी इंडस्ट्री. हो. नाही बरोबर? खरं तर आपण प्री प्रायमरी आणि प्रायमरी एज्युकेशनकडे तितक्या गांभीर्याने बघतच नाही, की बघत जिथं नाही. जास्तीत जास्त काम करायला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. तर मला म्हणजे एकच इथं आठवण सांगतो, की मी एक नाटक बघितलं होतं, जे जर्मन नाटक होतं हं, आणि त्या नाटकाची जाहिरात अशी होती, वय वर्ष 3.5 आणि त्या खालील मुलांसाठी. ओके. तर हं, त्याच्यामध्ये 6 महिन्याच्या, 8 महिन्याच्या मुलाला घेऊन सुद्धा पालक आलेले होते. आता त्यांनी विचार करताना हं, त्या वयोगटाला काय लक्षात येतं, काय भावतं? हं. तर त्यांना रंग, आवाज हो, आणि टेक्स्चर हो. या 3 गोष्टी लक्षात येतात. त्याच्यावर आधारित त्यांनी तो संपूर्ण नाटक हे तयार केलेलं होतं. हं, तर मला असं वाटतं, की कुठल्याही क्षेत्रामध्ये हं. तुम्हाला संधी आहेच. हो. तुम्ही थोडासा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे जसं मी म्हटलं, की मुलांसाठी काम करणं हा वेगळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी द्यायला लागेल. त्याचबरोबर जो टीनेज आहे, म्हणजे वयवर्ष 13 ते 19 हा एक मोठा वर्ग आहे आणि आत्ताच्या काळामध्ये बऱ्यापैकी तो गोंधळलेला असतो. हं. त्यांना लक्षात येत नाहीत. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होत हो. असतात आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांना खूप प्रश्न पडत असतात. तुम्ही त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करू आणि शकता. ते सहजपणे म्हणजे त्याला हसत-खेळत शिक्षण पण आपण म्हणू शकतो. तर ते त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या अगदी प्रश्नाची उत्तरं मिळवता येतील. मिळवता येतात. किंवा त्याच्या पुढचा जो आहे जसं कॅम्पस टू कॉर्पोरेट मी हं, म्हटलं, हं, की जे आत्ता बाहेर पडणार आहेत. हं. तुम्ही फक्त त्याच्यावर फोकस केला तरी काय आहे, आपल्याला एक साधं गणित लक्षात घेतलं पाहिजे. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. हो. तुम्ही किती काम कराल? खरं आहे. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी संधी या आहे. उपलब्ध आहेत. इतकं इतकं मोठं आपल्याकडे मनुष्यबळ आहे, की त्याला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला ट्रेन करणं, शिकवणं, समजावून सांगणं, प्रश्नाला उत्तरं शोधण्यासाठी मदत करणं, हे सहज शक्य आहे. तुम्ही त्या क्षेत्राकडे कसे बघता आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन करता, याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून आहे. आता मला सांगा, की या क्षेत्रात यायचं असेल, हं. तर पहिली पायरी काय? अ, पहिली पायरी म्हणजे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, ही हं, पहिली पायरी. हं, पण त्याच्या आधी पण मी असं म्हणेन, की तुम्ही खरंच जर असा विचार करत असाल, हं, तर डेफिनेटली विचार करा. कारण याच्यामध्ये खूप मोठ्या संधी या उपलब्ध आहेत आणि हं, पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये जर आपण ज्या ज्या पद्धतीनं भारत बदलतोय, हं, ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारण बदलतंय, हे हं, जर तुम्ही बघितलंत, हं, तर आशियाई देशांच्याकडे हं, संपूर्ण सत्ता ही हळू एकवटली जाईल, असं चित्र दिसतंय. हं, काय होईल हे मला आत्ता माहिती नाही. पण जर तसं झालं, हं, तर ज्या पद्धतीनं काही गोष्टींच्यामध्ये अमेरिका डॉमिनेट करत होती, त्या हं. पद्धतीनं काही गोष्टींच्यामध्ये आपण डॉमिनेट करायला सुरू करणार आहोत. बरोबर. ते करत असताना आपल्याकडे प्रगत मनुष्यबळ असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि सर्व क्षेत्रांमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जर खरंच सुरुवात करायची असेल, तर तुम्ही म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे काही चॅनल्स आहेत, म्हणजे आम्हाला हं, कॉन्टॅक्ट करायच्या आधी हं, तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती जा. त्याच्यावरती काही व्हिडिओ आहेत. हं, काही गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. हं. म्हणजे साधा प्रश्न असतो, की अप्लाइड थिएटर म्हणजे काय? हो, हो. कारण हे लोकांना लक्षात येत हां, नाही. सुरुवातीतूनच होते. सुरुवात तिथून होते. हो. तर ते सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. हं, ते सगळं तुम्ही बघा. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की नाही आपण यामध्ये हं, कुठेतरी बसू शकतो. हं. तर तुम्ही आम्हाला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा आणि आमचे काउन्सिलर जे आहेत ते तुम्हाला त्याच्यात मार्गदर्शन करतील, की कुठल्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. कारण बऱ्याचदा असं होतं, की आमच्याकडे
कॉर्पोरेटमधनं जॉब सोडलेले लोक येतात की मला आता त्या कॉर्पोरेट लाईफचा कंटाळा आलेला आहे आणि मला स्वतःचं वेगळं काहीतरी करायचं आहे. मग ते पूर्ण डिप्लोमा करतात आणि मग ठरवतात. काही वेळेला आमच्याकडे असे लोक येतात जे ऑलरेडी काम करतायत आणि ते फक्त म्हणतात की मला स्किल एन्हान्समेंट करायचं आहे, की मी या क्षेत्रात काम करतोय पण थोडं अजून मला ॲडव्हान्स त्याचं ट्रेनिंग पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने त्यांना काउन्सिलिंग आपल्याला करता येतं. पण खूप गोष्टी आम्ही ऑलरेडी सोशल मीडियावरती उपलब्ध ठेवलेल्या आहेत. हं. त्यामुळे अप्लाइड थिएटर इंडिया फाउंडेशन एवढं जरी तुम्ही सर्च केलं हं. तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. त्या तुम्ही बघा. आणि त्या बघून मग आपल्याला संपर्क करून नक्की कोणी करता येऊ सहभागी शकतं. होऊ शकतं. येस. धन्यवाद सर. खरं तर रंगभूमी हा शब्द जेव्हा येतो तर तिथं येते ती अभिव्यक्ती. पण अभिव्यक्तीच्या अगोदर स्वतःला समजून घेणं, स्वतःमध्ये अपेक्षित बदल करणं आणि त्या प्रक्रियेमध्ये स्वतः सहभागी होणं, या प्रक्रियेसाठी अप्लाइड रंगभूमी ही काय पद्धतीनं काम करते, हे अतिशय चांगल्या, अतिशय सोप्या भाषेमध्ये आज सरांनी या ठिकाणी माहिती दिली. मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आपल्याला या प्रक्रियेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल, कारण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हे जे काही मनोशारीरिक किंवा भावनिक जे काही बदल आपल्या स्वतःमध्ये घडवायचे असतील, स्वतःला शोधायचं असेल, यासाठी अध्यात्माबरोबरच ही अतिशय शास्त्रोक्त आणि सहज शक्य असणारी ही प्रक्रिया आपण यामध्ये सहभागी होऊ शकता. या सुंदर माहितीबद्दल मी सरांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.